स्टेशनला आहे. आता 1.5 ते 2 तास यांची वाट बघायची. तर मित्रांनो, आम्ही आज निघालेलो आहोत. ऑफिसचे सगळे मित्र निघालेलो आहोत आणि सगळेजण निघालेत 5 वाजता. मी 3 वाजता निघालो. ते आमचे सर होते एक. तर त्यांना इथे खेड स्टेशनला म्हणजे दापोलीला त्यांची परिवार आहे. त्यांना सोडण्यासाठी मी त्यांच्या गाडीतून पुढे निघालो आणि बाकीचे सगळे मित्र जे आहेत दुसऱ्या गाडीतून निघाले आहेत ऑफिसमधून. तर ते निघालेत 5 वाजता आणि मी इथे खेड स्टेशनला त्यांची वाट बघतो. तर आता मला वाटतं 1.5 ते 2 तास जे आहे त्यांची वाट बघायची आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत. सगळीकडे तुम्हाला माहितीच असेल की चढणीचे मासे, खेकडे हे सगळे जे आहेत व्हाळमध्ये पकडणारे जे सर्व व्हिडिओज आता यूट्यूबवरती सगळे येत जातील. तर आपणही तसंच चढणीचे मासे पकडणार नाही आहोत किंवा खेकडे पकडणार नाही आहोत. पण आपण जे आहे सावंतवाडीमध्ये आता उतरणार आहोत. तर मी पूर्ण आता याचा व्हिडिओ दाखवत नाही आहे आपल्या ट्रॅव्हलिंगचा. तर ते मित्र येतील ते मी दाखवेन कोण आहेत आपल्याबरोबर आणि आपण कसे चाललो आहोत आणि कोणाकडे राहणार आहे ते सगळं मी दाखवेन. आणि खास जो आहे आपला व्लॉग जो आहे आपला वॉटरफॉलचा असेल. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघत राहा देवगडचा आरमारी हा चॅनल. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ रेग्युलर येत राहतील. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला भेटतीलच. तर देवगडच्या आरमारीवर चॅनलवर असंच बनून राहा. जाऊया. आता यांची वाट बघण्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही टाईमपास नाही आहे. तोपर्यंत मी गोष्ट कोकणातली अनिकेत रासम यांचा व्लॉग बघतोय. तर आजकाल त्याचा शेवटचा व्लॉग आलेला की तो थोडा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. पण कोणी त्याच्या आपले जवळची माणसं जे आहेत एखाद्याची प्रगती होत असेल तर जवळची माणसं त्यांना बघवत नाही. तर असं काहीसं त्यांनी व्यक्त केलेलं. पण मी म्हणतो की आपण निगेटिव्ह लोकांकडे बघायचंच नाही. आपण आपलं काम करत राहायचं. श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. तर चला मित्रांनो, असाच हा ब्लॉग आपण चालू ठेवूया आणि कोकणातली पावसाळ्याची मजा जी आहे आपण घेऊया. तर चला. तर हा पहा, हा असा काही परिसर आहे आपल्या खेड स्टेशन बाहेरचा. तर फर्स्ट टाईम जे आहे मी 1.5 ते 2 तास जे आहे इथे खेड स्टेशनवरती वेट करणार आहे आपल्या मित्रांचा. ते हे बघा मस्तपैकी इंजिनचं इथे स्टॅच्यू आहे. आणि प्रत्येक कोकणातील स्टेशन जे आहेत नवीन रूप घेत आहे. कायापालट होत आहे कोकणातलं. पार्किंग एरिया भरपूर आहे आणि इथे रेस्टॉरंट हॉटेल्स बऱ्यापैकी आहेत. तो फायनली माझं इंतजार की घडी खत्म हो गई आहे आणि आम्ही आमचा प्लॅन चालला आहे की चायनीज खायचं. आणि हे मित्रमंडळी तिथे आता येत आहेत, गाडी आतमध्ये टाकत आहेत. तर बघूया. तर बघा आपली गाडी आलेली आहे. सानिध्य आपला नवीन मित्र निरंजनचा मित्र जो आहे तो गाडी चालवतोय. हाय गाईज, वेलकम टू खेड. बघा बाहेर निघालाय सावंत, आपला नवीन मित्र सानिध्य आणि निरंजन. आणि फोटोग्राफी चालू झालेली आहे. तुषार सावंत आपला मित्र, याचंही चॅनल आहे. सगळ्यांनी तुषार सावंतच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे आहेत महेश तावडे, सावंतचे परम मित्र आणि ज्यांनी आज आमची पूर्ण मारली आहे. तो कुठे आहे रमेश? हा बघा रमेश, याच्यामुळे लेट झाला. आणि मी इथे 3 ते 4 तास, अरे माझा मोबाईल, 3 ते 4 तास इथे मी वाट बघत राहिलो. काढतोय, थांब काढू का? चला मी चेंज करतो जरा. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. कोकणात तुमचं सहर्ष स्वागत आहे. सकाळी आम्ही 4:30 वाजता इथे आलेलो आहोत सावंतवाडीमध्ये. आणि हा आपला तुषारचा बंगलो आणि ही आपली कार. आणि सकाळचं वातावरण बघा काय छान आहे, एकदम मळब आहे वातावरण. सूर्य
ढगांमध्ये लपलेला आहे आणि छान वातावरण आहे ओव्हरऑल. आणि ते बऱ्यापैकी ते सगळे बंगलोजचे काम चालू आहेत, माझ्या मागे बघत असाल तर. तर आता आपण इथून सगळी मुलं उठल्यानंतर जाणार आहोत आंबोली घाटात, म्हणजे आंबोली वॉटरफॉलला. तर पटापट नाश्ता करून घेऊया. आणि नाश्त्यामध्ये आपल्याला स्पेशल जर कोकणातली आंबोळी किंवा घावणे भेटले तर सोन्याहून पिवळ्या. तर चला जाऊया. हे आमची छमिया बघा, केसात टूल घालून चालली आहे. मित्रांनो, आंबोली घाटमध्ये जाण्याच्या अगोदर आपण आलेलो आहोत सावंतच्या घरी आणि नाश्ता करणार आहोत. मस्त दाबून आंबोळ्या केलेल्या आहेत, तर दाखवतो तुम्हाला. चला, आपला कोकणी स्टाईल नाश्ता. आणि हे अभिजितचा गोटा बघा. हा, आलोय इलय इलय इलोआ अभिजित पण इलोआ. कसं असस हे बैल वाटत शर्तीच नाही, घाबरू नको, घाबरा नको. तरी बघा, आपली छोटी अभिजितची पुतणी. टिपिकल आपण गावात कसं राहतो असंच पाहिजे, मस्तपैकी. या मित्रांनो, सगळ्यांनी नाश्ता करायला. बघा, मस्त चटणी आहे, आंबोळी आहे आणि भाजी आहे. आणि हा वाढपी. आणि आमच्या सोबत आले आम्हाला शेअर करायला मॅव. तुला भाजी नको? भाजी बनव नको? तुला पण नको? चला, आम्ही नाश्ता करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो. अजून एक गंमत आहे आपल्याकडे. तर आपल्या गावातले फणस बघा कसे काढतात. म्हणजे इझी आहे, पण ते वरती चढावं लागतं. अवकाश नळ्यावर नको टाकू, पिळ मार. पुण्यात घे बरं. तू जा ना खाली, तिथं उभा राहा ना, हातात घे ना. पाय बिळ घेऊच्या आधीच चढलं वरती. हा, पिळ मार मारे, पुण्यात घे. आणि सोड. पाहिजे रे, सोमवारी पाहिजे. काढ ना. सोमवारी वटपौर्णिमा आहे, तर त्याच्यासाठी सगळी सोय चाललेली आहे. तर चला मित्रांनो, अजून एक गमत दाखवतो तुम्हाला. तर आपण आता आंबोली घाटात इकडे पोचतोय. घाट चालू झालेलं आहे. चटणी आणि घावणे आणि बांबूची भाजी. बघा, ऍक्सिडेंट झालेला आहे. अचानक चालता चालता आपल्याला बिबट्या दिसला तर काय आपल्याकडे चित्ता आहे तो सोडून द्यायचा. तो हम भी दिखा देंगे हमारे पास चित्ता है, और चित्ता अभी सोया है. ए देखो, ए चित्ता. चित्ते के मुंह में कुछ डालना पडेगा. इथे छान पावसाचे ढग आलेले आहेत आणि आपण घाटामध्ये आहोत, आंबोली घाटामध्ये. आणि थोड्याच वेळात आपण आंबोली वॉटरफॉलच्या इथे पोहोचणार आहोत. बघूया आपल्याला वॉटरफॉलचा फ्लो किती भेटतोय. का भेटत काय भेटतच नाही.
पण पावसाचे ढग आलेले आहेत आणि आम्हाला पाऊस भेटणार आहे आणि आमचं अंग ओलं चिंब होणार आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून पावसाचं एक गाणं बोलूया. ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. मित्रांनो, आपण थोडा वेळ इथे विश्रांतीकडे थांबलेलो आहोत आणि हा इकडचा सीन बघण्यासाठी मला थांबावं लागलं. तर हे बघा किती सुंदर देखावा आहे. वा, खाली पूर्ण जंगल आहे आणि आपण आहोत आंबोली घाटामध्ये. तर पुढे जात असताना आपण थोडा आपला मक्याचं कणीस खाऊया. अजून पुढे आहे ना? चालू आहे का? चालणार झाला. आज ठीक आहे. तुम्ही जरा लवकर आलात. लवकर मग काय तर. पाऊस अजून आला नाही. हा मग म्हणून तुम्ही लवकर आलात. एवढं व्हायला पाहिजे, ओव्हरफ्लो होत होता. पण अजून काय सुरुवात नाही. मित्रांनो, बुट्टा खाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आंबोली घाटात आणि एका वॉटरफॉलला जायचं आहे. इथे बघा पर्यटन किती आलेले आहेत. तर आपल्याला वॉटरफॉलला पाणी भेटते की नाही ते आपण बघूया आधी. चला. तर हे पहा, आमचा टायटाय फिश झाला, पाणीच नाही. हे बघा, पर्यटक आलेले आहेत भरपूर, पण इथे वॉटरफॉलला पाणीच नाही. आणि हा खालचा व्ह्यू बघा. तर आम्ही जुलैमध्ये पुन्हा येणार आहोत, त्यावेळेला बघूया. किती पाणी असो, आलोय तर भिजूनच जाणार. पाणी रमेश तू बाजूला तो आया तो भीग के जाऊंगा. गेलो तो अति नको नको. हा, आता पाऊस मस्त आलेला आहे आणि थोडाफार फ्लो आलेला आहे, पूर्ण नाही आलाय. पावसाने भिजू एवढा फ्लो आहे. हा, आणि ते दरीमध्ये बघा काहीच दिसत नाही, ढग पूर्ण उतरले. मजा आली, एक नंबर. तर मित्रांनो, आम्ही आलो पण आमचा पोपट झाला आणि इथे पाऊसच नाही आहे आणि वॉटरफॉलचा फ्लो तर तुम्ही बघितलातच. तर पुन्हा एकदा जुलैमध्ये येणार आहोत, तर त्यावेळेला बघूया काय होतं आहे. आणि आता इथेच थांबतो आहे, तोपर्यंत आपण देवळचा गॅलरी जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत बाय, टाटा, सी यू.